नाईक साहेबांना आम्ही काकाच म्हणत असू. 1 मेचा दिवस असून नाईक साहेब त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये वेळ काढून हॉस्पिटलमध्ये त्या ड्रायव्हरला भेटायला आले. नाईक साहेब फार सहृदयी होते. फुलसिंग बापू, नाईक साहेबांचे वडील, त्यांच्या इच्छेनुसार पुसदला शैक्षणिक संस्था स्थापन केली आणि मी त्या शैक्षणिक संस्थेचा एक सभासद व्हावं कार्यकारिणीचा असा नाईक साहेबांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला. पण नाईक साहेबांनी जर अप्पर पूस प्रोजेक्ट डॅम या ठिकाणी दूरदृष्टीच्या हिशोबाने बांधलं नसतं तर पुसदला पिण्याचं पाणी मिळालं नसतं. प्रत्येक पावलावर नाईक साहेबांची आठवण आम्हाला आल्याशिवाय राहत. देशामध्ये मानवी शक्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात यायला पाहिजे. वेद व धर्म मानव धर्म. नाईक साहेबांचा खूप संबंध आला याच्याविषयी खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो. मी पुसदला प्रॅक्टिस करण्याकरता माझा यायचा विचार नव्हता. मी माझ्या बाबाला घेऊन, माझे बाबा नाईक साहेबाचे मित्र होते, त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता म्हणून मी नाईक साहेबाला भेटायला गेलो. त्यांनी मला विचारलं की कुठं प्रॅक्टिस करणार. तर त्यांनी मी सांगितलं त्यांना की जिल्ह्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करायचा माझा विचार आहे आणि मी फायनली नांदेडला प्रॅक्टिस करायचे ठरवलं आहे. नाईक साहेबांनी थोडंसं नाराजी, पुसदला का नाही. तर मी हसून सांगितलं की MBBS झालेल्या डॉक्टरला स्कोप कमी आहे असं वाटल्यामुळे मी जिल्ह्याच्या ठिकाणी चाललो आहे. माझ्या अज्ञानातून म्हणा मी बोललो. नाईक साहेबांनी हसून ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. तुझ्या प्रॅक्टिसच्या दिवसाच्या आधी, उद्घाटनाच्या आधी मी तुला एक गिफ्ट पाठवेन. आणि नाईक साहेबाची दूरदृष्टी बघा. मला एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं अपॉइंटमेंट लेटर आलं आणि नांदेड जिल्ह्यामध्ये असिस्टंट सिव्हिल सर्जन म्हणून अपॉइंटमेंटचं ते लेटर होतं. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही की नाईक साहेबांनी हा विचार केला की हा माझ्या मित्राचा मुलगा नांदेडला प्रॅक्टिस सुरू करतो आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्याला कदाचित जम बसायला वेळ लागेल आणि त्रास होईल, म्हणून त्याच्या हाती एक गव्हर्नमेंटची सर्व्हिस त्याच्या हातात असली तर तो कम्फर्टेबल राहील. या विचाराने त्यांनी मला तशा प्रकारचं एक भेट पाठवली. अशा प्रकारचे खूप अनुभव आहेत. मी पुसदला आल्यानंतर जनता शिक्षण प्रसारक मंडळ नावाची शैक्षणिक संस्था नाईक साहेबाच्या मित्रमंडळींनी, आमच्या सिनियर सगळ्या नेत्यांनी एक कठीण परिस्थितीतून नाईक साहेबांच्या वडिलांच्या इच्छेनुसार फुलसिंग बापू, नाईक साहेबांचे वडील, त्यांच्या इच्छेनुसार पुसदला शैक्षणिक संस्था स्थापन केली आणि मी त्या शैक्षणिक संस्थेचा डायरेक्टर व्हावं, एक सभासद व्हावं कार्यकारिणीचा असा नाईक साहेबांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला. नाईक साहेबांना मी सांगितलं की काका, नाईक साहेबांना आम्ही काकाच म्हणत असू. कधी आम्ही मुख्यमंत्र्याचा तशा प्रकारचा त्यांचा म्हणजे पदाचा दुरावा आमच्यामध्ये आला नाही. आम्ही त्यांना काका याच नावाने त्यांना संबोधलं. काका, म्हणजे आत्ताच प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि माझी अशी विनंती आहे की मला 10 वर्ष प्रॅक्टिस सुरू करण्याकरता आपण संधी द्यावी आणि नंतर आपण जे म्हणाल ते काम सोशल असो, राजकीय असो, करायला मी तयार आहे. नाईक साहेबांनी मला सांगितलं की फक्त तुझं नाव असू दे, मीटिंगमध्ये यायचं तुला बंधन नाही, तू तशा प्रकारची सुट्टी घेऊ शकतो. आणि 10 वर्ष सतत नाईक साहेबांनी मला कधीही असं म्हटलं नाही की तू
जबाबदारीचं पद घे. 10 वर्षानंतर मात्र जनता शिक्षण प्रसारक मंडळाचं अध्यक्षपद आम्हा सगळ्या तरुण, त्याच्यामध्ये विजय पाटील, मी अध्यक्ष, विजय पाटील उपाध्यक्ष, दीपक आमचे सभासद मेंबर, त्याचे कार्यकारिणीचे, असे सर्व तरुण लोकांवरती जबाबदारी सोपवली. आणि सगळ्या सिनियर लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता बाजूला व्हा आणि तरुण मुलांना आता संधी द्या. सुधाकर नाईक साहेबांना सांगितलं की ते सुधाकर नाईक साहेबांना सुद्धा म्हणायचे की तू डॉक्टर आणि विजय पाटील वगैरे मिळून कोण कोण कार्यकारिणीमध्ये घ्यायचं याचा निर्णय घ्या. आणि त्याप्रमाणे आम्ही नवीन कार्यकारिणी केली आणि आम्ही त्याच्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये आर्ट्स, कॉमर्स फक्त 2च शाखा होत्या. परंतु पुढे सुधाकर भाऊनी निर्णय घेतल्यानंतर खाजगी क्षेत्रामध्ये सगळी कॉलेजेस उपलब्ध झाले गव्हर्नमेंटकडून आणि आम्ही एकानंतर एक खूप कॉलेजेस पुसदमध्ये निर्माण केली. आणि तीच खरी नाईक साहेबाला श्रद्धांजली होती. नाईक साहेब त्यावेळेला नव्हते, परंतु नाईक साहेब असताना माझी इच्छा होती पुसदला सायन्स कॉलेज करायची. काही आमच्या सिनियर लोकांनी मोर्चा घातला की पुसदला कोण सायन्स कॉलेजमध्ये जाईल. परंतु नाईक साहेबांनी सांगितलं की नाही, संधी मिळाली तर आपलेच पोरं जे खेड्यापाड्यातून येतात ते सायन्समध्ये प्रवेश घेऊन पुढे मेडिकल कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन हायर एज्युकेशन शिक्षण घेऊ शकतील. आणि म्हणून माझ्या कल्पनेला त्यांनी उचलून धरलं आणि आम्ही पुसदला सायन्स कॉलेज निर्माण केलं. असे पुष्कळ नाईक साहेब फार सहृदयी होते. म्हणजे मला एक आठवतं प्रसंग की माझी गाडी नवीन जीप एक मुंबईवरून आणताना माझा ड्रायव्हरनी ॲक्सिडेंट केला 50 किलोमीटरवर मुंबईवरून. नाईक साहेबांना माझे बंधू होते त्या गाडीमध्ये. त्यांनी फोन करून सांगितल्याबरोबर नाईक साहेबांनी PA पाठवला आणि माझा तो ड्रायव्हर होता तो जास्त प्रमाणामध्ये इंज्युअर्ड झाला होता. त्याची जीप कापल्या गेली होती. त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करायचं नाईक साहेबांच्या PAने त्या ठिकाणी काम केलं आणि नाईक साहेबाला रिपोर्टिंग केलं. 1 मेचा दिवस असून नाईक साहेब त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये वेळ काढून हॉस्पिटलमध्ये त्या ड्रायव्हरला भेटायला आले. का तर आपल्या पुसदचा तो एक मुलगा आहे की जो इंज्युअर्ड झालेला आहे, आलाय. कारण की 1 मे असल्यामुळे डॉक्टर सुट्टीवर होते. फोन करून डॉक्टर लोकांना बोलवलं आणि त्याला ताबडतोब ट्रीटमेंटची व्यवस्था केली. ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे द्यावं लागलं आणि तो मुलगा वाचला. जर नाईक साहेबांनी हा सगळा विचार करून धावपळ केली नसती तर कदाचित तो माझा ड्रायव्हर वाचला नसता. माझ्या बंधूलाही 4-5 फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्याकरता त्यांनी खूप धावपळ केली. स्वतःच्या बंगल्यावर त्यांना ठेवलं आणि मला निरोप करून बोलवून घेतलं. असे कित्येक आठवणीचे प्रसंग आहेत. नाईक साहेबांनी हे तर सगळं माझं वैयक्तिक झालं, पण नाईक साहेबांनी जर अप्पर पूस प्रोजेक्ट डॅम या ठिकाणी धरण दूरदृष्टीच्या हिशोबाने बांधलं नसतं तर पुसदला पिण्याचं पाणी मिळालं नसतं. आज यवतमाळला पाणी नाही. सगळ्या आजूबाजूच्या गावांना पाण्याची खूप मोठी टंचाई आहे. परंतु आम्ही नाईक साहेबांच्या आशीर्वादामुळे पूस धरण त्या ठिकाणी बांधलं गेल्यामुळे आम्हाला 12ही महिने पाण्याची अजिबात उणीव भासत नाही. केवढा उपकार. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर आहेच, सामाजिक क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये नवीन जे बियाणे सगळे तयार, म्हणजे बियाणं जे मार्केटमध्ये आलं ते नाईक साहेबांच्याच आशीर्वादाने. नाईक साहेबांनी ते हायब्रिड बियाणे, मला आठवतं की मी तर डॉक्टर, परंतु मी माझ्या शेतावर जात असे, पण नाईक साहेबांच्या त्या प्रयोगामुळे आम्ही आमच्या शेतामध्ये हायब्रिडचे कापूस, त्याचं ते बियाण्याचं मॉडर्न टेक्नॉलॉजीप्रमाणे त्याला ट्रीट करण्याचं सायन्स आम्ही सुद्धा शेतात केलं.
असे कित्येक आठवणी नाईक साहेबांच्या सांगता येतील आणि त्या सगळ्या आठवणींना आम्ही सोबत ठेवून आजपर्यंत आम्ही वाटचाल करीत आहोत. पण प्रत्येक पावलावर नाईक साहेबांची आठवण आम्हाला आल्याशिवाय राहत नाही.